कर्मात होईल मोठी वृद्धी, भरघोस लाभाची प्राप्ती. सिंह राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही नेहमी पुढे असता, नेहमी मजबूत दिसतात, परंतु कधी एकटं वाटतं का? लोक तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात, परंतु तुमच्या अपेक्षा कोणी समजून घेतं का? मार्च 2026 हा महिना तुमचं सिंहासन मजबूत करणारा आहे, तुमचा अहंकार तपासणारा आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. सिंह म्हणजे नेतृत्व, सिंह म्हणजे स्वाभिमान, आणि सिंह म्हणजे जिथे प्रकाश कमी तिथे स्वतः सूर्य बनणार. आत्मविश्वास, थेटपणा, लोकांना प्रेरणा देण्याची ताकद. मार्च 2026 मध्ये हीच ताकद योग्य पद्धतीने वापरली तर सुवर्णकाळ, आणि चुकीची वापरली तर एकटेपणा. सिंह व्यक्ती स्वतः जळून इतरांना उजळवते, जबाबदारीपासून कधीच पळ काढत नाही. एकदा शब्द दिला की प्राण देऊन पाळते. नेतृत्व म्हणजे आवाज मोठा असणं नाही, तर गरज पडल्यावर शांत राहण्याची ताकद असणं होय. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मार्च 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यात आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल. या काळात लोक तुमच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहतील, कारण महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचे राशी स्वामी रविदेव सप्तम स्थानात विराजमान आहे. तेथून ते तुमच्या राशीकडे बघताय, त्यानंतर अष्टम स्थानात जाणार आहे. या काळात तुमचा मान सन्मान वाढेल, परंतु त्यासोबत अहंकाराची देखील कसोटी होईल. आत्मविश्वास आणि नम्रता म्हणजे खरा राजा होय, ही बाब लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. बुधदेव या काळात केंद्रस्थानात आणि वायू तत्वाच्या राशीत विराजमान आहेत. अर्थात उत्पन्न चांगलं मिळेल, मात्र मान सन्मानातून आर्थिक लाभ होईल. प्रतिष्ठेवर थोडा अधिक खर्च होईल, म्हणून दिखाव्यावर खर्च करणं टाळा. घरातील नेतृत्व तुमच्याकडे असेल. वरिष्ठ व्यक्तींशी किंवा वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, म्हणून अगोदर थोडं शांतपणे ऐकून घ्या, नंतर उत्तर द्या. तुमच्या शब्दात वजन असेल, परंतु कडवटपणा टाळा, हा सल्ला देण्यात येत आहे, कारण एक वाक्य जोडू शकतं, तोडू देखील शकतं. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम कराल, उत्तम प्रेझेंटेशन द्याल, स्टेजवर चमक दाखवाल, मान सन्मानासाठी प्रवास कराल, प्रवासातून प्रतिष्ठा वाढेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना लाभदायक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने घरात सूर्यप्रकाश येणं, स्वच्छता राखली जाणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. तुमचं वाहन हे तुमचं स्टेटस पॉवर ठरू शकतं, कारण चतुर्थेश चतुर्थाच्या चतुर्थात आणि केंद्रस्थानात विराजमान आहे. आई वडिलांचे आशीर्वाद मोठं संरक्षण कवच असतं, जे या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे, म्हणून या काळाचा लाभ घ्यावा. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने स्पर्धा परीक्षेत, लिडरशिपचे कोर्सेसमध्ये तुमच्यासाठी शुभ काळ आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. प्रेमात वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. मीच बरोबर हे तुम्हाला सोडावं लागेल. कौतुक शब्दांनी करा. संततीकडून अभिमान वाटेल असं कार्य घडून येईल, परंतु त्यांच्याकडून तुम्ही खूप अपेक्षा करू नका. तुमच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादू नका. विवाह इच्छुकांसाठी उत्तम स्थळ येण्याची शक्यता आहे. तुम्हाला साजेसं नातं समोरून येईल. जोडीदाराला योग्य स्पेस द्या. कौतुक केल्यास नातं समृद्ध होतं, हे लक्षात घ्या. सिंह जातकांसाठी एक छोटासा प्रश्न: तुम्हाला कौतुक आवडतं की अपेक्षित वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने तुम्ही आपल्या पाठीच्या कण्याची योग्य ती काळजी घ्या. साध्यदुखीकडे देखील थोडं लक्ष द्या. घेतलेलं कर्ज कमी होईल, मात्र प्रतिष्ठेसाठी कर्ज घेऊ नका. शत्रू उघड विरोध करणार नाहीत, ते छुप्या पद्धतीने विरोध करतील, मात्र तुमचं व्यक्तिमत्व त्यांच्यावर भारी पडेल, त्याची अधिक चिंता करू नका. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या सिंह जातकांची जबाबदारी वाढणार आहे.
तुम्हाला लीडरशिपचा रोल मिळणार आहे. तुमच्या कामावर बॉसची नजर राहील. व्यावसायिक दृष्टीने तुम्ही मॅनेजमेंट सेक्टरमध्ये असाल, राजकारण किंवा इव्हेंट्सचं कार्य करत असाल तर हा काळ शुभ असून नाव कमवण्याचा आहे. तुमच्या व्यवसायातील दर्जा उंचावणार आहे. तुम्ही प्रीमियम सेवा देणार आहात. भगवान श्रीराम राजा असूनही त्यांनी वनवास स्वीकारला. अहंकार नाही तर त्यांच्या दृष्टीने कर्तव्य महत्त्वाचं होतं. खरा राजा तोच जो स्वतःवर विजय मिळवतो. सिंह राशीच्या जातकांनो, मार्च 2026 मध्ये हीच परीक्षा आहे. कारण तुमचे राशी स्वामी अष्टम स्थानात जाणार आहे हे लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा महिना मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणार आहे. तुमचे अनुभव शेअर करण्याची संधी तुम्हाला मिळेल. महिला वर्गाच्या दृष्टीने या काळात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. तुम्ही स्वतःचा सन्मान देखील जपणार आहात. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरला आहे. तुमचे भाग्येश राशी स्वामीसह केंद्र स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण राजयोग म्हणजेच लक्ष्मीनारायण योग निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे तुमचे पंचमेश इष्टदेवाचे स्वामी लाभस्थानात विराजमान आहे. लाभस्थानातील गुरु हा अत्यंत शुभ मानला जातो, ज्याला आपण 11वा गुरु म्हणतो आणि तो भरभरून लाभ देत असतो. असे अनेक शुभ संकेत या काळात निर्माण झालेले आहेत. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने सिंह राशीचे कर्मेश म्हणजेच दशमेश दशमाच्या दशमात विराजमान आहे. म्हणजे तुमचे कर्मेश शुक्रदेव व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहे. त्यामुळे व्यवसाय वृद्धीची, नोकरीत प्रमोशनची संधी तुम्हाला प्राप्त होईल. या काळाचा लाभ घ्या. एकदा एक राजा स्वतःला आरसात पाहत होता. तो आरसा फुटला. राजा बाहेर आला. लोकांच्या डोळ्यात त्याने स्वतःला पाहिलं. स्वतःला ओळखण्यासाठी आरसा नव्हे तर माणसं लागतात हे लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने तुमच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहे, जी मोठी लाभदायक स्थिती म्हणता येईल. गुरुदेव तुम्हाला लाभासह मान सन्मान व अधिकार देतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने लक्झरीवर, प्रतिष्ठेवर तुमचा काही खर्च होणार आहे. लांबचे प्रवास होतील, त्यामुळे तुम्ही आपल्या बजेटकडे लक्ष द्या. कायदेशीर कागदपत्र व्यवस्थित ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिंह राशीच्या व्यक्तीला शेअर करणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. सिंह राशीच्या जातकांनो, सिंहासनावर बसणं सोपं आहे, परंतु लोकांच्या मनावर राज्य करणं अत्यंत कठीण असतं. मार्च 2026 हा महिना तुम्हाला केवळ राजा नव्हे तर महान नेता बनवणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं नेतृत्व लिहा. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही तर भविष्य घडवतं. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या मार्च 2026 महिन्यात सिंह जातकांसाठी 4, 14 आणि 24 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. 2, 11, 20 हे तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसात स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने मार्च 2026 मध्ये या दिवशी 3 मार्च रोजी चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण प्रत्यक्ष भारतातून दिसेल, त्यामुळे त्याचे सूक्ष्म तरंग साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष जाणवणार आहेत. विशेषतः ज्या राशीवर किंवा भावावर ग्रहण होतं किंवा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहणग्रस्त ग्रह आहे त्यांच्यावर हा परिणाम अधिक खोल होतो. या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी राशीनुसार सोपे आणि प्रभावी उपाय देत आहे. हे उपाय कर्मशुद्धी, मानसिक स्थैर्य आणि ग्रहशांती अशा 3 स्तरावर काम करतं. सर्व राशींवर लागू होणारा प्रभावी उपाय म्हणजे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा, वाद किंवा निर्णय घेणं टाळा. ग्रहण कर्माला जागं करतं, त्यामुळे सत्कर्म हेच सगळ्यात मोठं संरक्षण आहे. तुम्ही दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावं, आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं, वडील व गुरूंचा सन्मान करा.
सिंह राशीसाठी ब्लडस्टोन हे ब्रेसलेट सुचवण्यात येतं. अहंकार, अधिकार, संघर्ष, मानहानी अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट अत्यंत लाभदायक राहील. ऑनलाईन खरेदीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेट सोबत आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिव्हेशन कार्ड आणि डिस्काउंट कार्ड देत असतो, म्हणून त्याचा लाभ घ्यावा. अशा पद्धतीने मार्च 2026 हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.